आपल्या गायांना इंजेक्शन, आणि ते पण कशाचं नाही ना समजलं. चला लगेच समजून घेऊ. कशाची लस आहे आपण देतो? FMD म्हणून आहे. कशासाठी? खुरकुत म्हणून हे आपलं लाळ वगैरे येते, पायात जखम वगैरे होते, किडे पडतात, त्यासाठी आपण FMD म्हणून लस टोचतो. कोणती दाखवता का फक्त ते? तर ही लस आपण आता आपल्या सगळ्या जनावरांना देणार आहोत. नाही, लास्ट टाइम तुम्ही आले ना त्यावेळेस आमचे कांदे काढणी चालू असेल बहुतेक, त्याच्यामुळे ती लंपीची राहून गेली. हा, त्यावेळेस कारण टोळी होती ना, 20-25 जणांची टोळी होती. पवारांचा मोठा नाही का तो झाला. इकडे दिघेंकडे गेलो, त्यांचं पण घरी कोण नव्हतं. खरं तर ही FMDची लस देण्यासाठीच मागच्या डॉक्टर आले होते, पण त्यांना कळालं की आपली लंपीची लस राहून गेली आहे. तर त्यावेळेस त्यांनी लंपीची लस दिली आणि FMDच्या लससाठी त्यांनी 1 महिन्यानंतर पुन्हा येतो सांगितलं. तर ती FMDची लस आता आपण करून घेतोय. आता सगळ्या जनावरांना लस देऊन झाल्यात आणि आता आपण काय करणार की ज्या ठिकाणी लस दिली ना त्या ठिकाणी आहे ना थोडा जड हाताने चोळून घ्यायचं त्या ठिकाणी, की जेणेकरून त्या ठिकाणी गाठ येऊ नये किंवा सूज येऊ नये. त्यासाठी सगळ्या जनावरांना ज्या ज्या ठिकाणी लस दिली आहे त्या ठिकाणी आपण चांगलं चोळून घेणार आहे. आणि अशा प्रकारे आपलं FMDचं वॅक्सिनेशन म्हणजेच फूट अँड माउथ डिसीजचं वॅक्सिनेशन पूर्ण झालं आहे. आणि पूर्ण झाल्यावरती डॉक्टर आपल्या पुढच्या वॅक्सिनेशनसाठी रवाना झाले.